गोष्टीचं नाव नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने करूया. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. नवीन वर्षाची पहिली पहाट उजाडली होती. आकाशात कोवळा सूर्य हळूच डोकावत होता. शहर अजून झोपेत होते, पण राहुल मात्र पहाटेच उठला होता. मागील वर्ष त्याच्यासाठी खूप कठीण गेले होते. अपयश, चिंता आणि मनात साचलेली निराशा. आईने हळूच आवाज दिला, चाल बाळा, आज नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनाने करूया. राहुल काही न बोलता तिच्यासोबत अक्कलकोटच्या दिशेने निघाला. मंदिरात पोहोचताच वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवत होती. स्वामींच्या चरणी डोळे मिटून उभा राहिल्यावर मनातील सगळी अस्वस्थता हळूहळू निवळू लागली. त्याने मनोमन प्रार्थना केली, स्वामी, मागील वर्ष जसंही गेलं असेल, पण हे नवीन वर्ष तुमच्या आशीर्वादाने सुरू होऊ दे. मला ताकद द्या, योग्य मार्ग दाखवा. आरती संपली. प्रसाद हातात घेताना राहुलच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाचं हास्य उमटलं. बाहेर येताना आई म्हणाली, स्वामींवर विश्वास ठेव. सुरुवात जर त्यांच्यापासून केली तर शेवट नक्कीच गोड होतो. त्या दिवशी राहुलला उमगलं, नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदलणं नाही, तर मनाला नवी दिशा देणं आहे. आणि ही दिशा मिळते ती स्वामींच्या आशीर्वादातून. म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने करूया. कारण जिथे विश्वास आहे तिथेच खरा बदल आहे.